बदनापूर व मांजरगाव येथून पळून गेलेल्या 2 अल्पवयीन मुलींचा 9 दिवसात शोध. नातेवाईकांनी पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार. तब्बल 9 दिवसांपासून हरवलेल्या बदनापूर येथील 14 वर्षांची आणि मांजरगाव येथील 15 वर्षांची अशा 2 मुलींचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्याची उल्लेखनीय कामगिरी बदनापूर पोलिसांनी केली आहे. 1 डिसेंबर रोजी दोन्ही मुली घरच्यांना न सांगता बाहेर पडल्या. सकाळी शाळेत जात असताना घरी सांगितले की आज शाळेत कार्यक्रम आहे, घरी येण्यासाठी उशीर होईल असे सांगून शाळेत गेल्या होत्या. नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोघीही घरी परतल्या नसल्याने घरातील लोकांना त्यांची शोधाशोध घेतली असता त्या दोघीही मिळून आल्या नाहीत. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये त्या हरवल्याबाबतची तक्रार दाखल केली होती. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक MT सुरवसे यांनी तत्काळ लहान मुलींना पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवून 3 स्वतंत्र पथकांमार्फत व्यापक शोध मोहीम राबवली. एक पथक बिहार, उत्तर प्रदेश, नेपाळ, दुसरे मुंबईत व तिसरे स्थानिक परिसरात असे विभाजन करण्यात आले. दरम्यानच्या काळात आपल्या घरातील लोकांना शोध घेता येऊ नये यासाठी मुलींनी आपापले असलेले मोबाईल व सिम कार्ड बंद केले होते. परंतु जेथे भेटले तिथे इंटरनेटचा उपयोग करून त्या व्हॉट्सअप चालू करत होत्या. सदर मुली या बदनापूरहून जालना, मुंबई, जयनगर, बिहार, जनकपूर, नेपाळ असा अंदाजे 2000 किलोमीटर प्रवास करून नेपाळमध्ये पोहोचल्या. नेपाळमध्ये 2 दिवस मुक्काम करून जनकपूर परिसर, जानकी मंदिर इत्यादी परिसराला भेट देऊन फिरत असताना जनकपूर, नेपाळ येथील रेल्वे स्टेशनवरील त्यांनी इंटरनेट वापरल्याचं तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याने माननीय आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना यांनी बिहार तसेच नेपाळ येथील पोलिसांशी संपर्क साधून मुलींबाबतची माहिती घेऊन त्या ठिकाणी एक पथक तत्काळ रवाना केले. दरम्यान सदर मुलींनी नेपाळ सोडून पुन्हा रेल्वेने मुंबईला येत असतानाची आदित्य झा नावाच्या प्रवाशांची त्यांची ओळख झाली होती. तेव्हा रेल्वे प्रवासात त्यांनी आदित्य झा यास विनंती केली की त्यांना मुंबईमध्ये भाड्याने रूम पाहिजे आहे. तेव्हा त्यांनी त्यांना रूम करून देतो असे सांगितले. त्याचवेळी त्यांचे इंटरनेट सुद्धा मुलींनी वापरले होते. त्या दरम्यान तांत्रिक तपास करून मुली ह्या पवन एक्सप्रेस रेल्वेने जयनगर येथून ठाणे येथे येत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे ठाणे कळवा येथे दुसरी पोलीस टीम रवाना केली असता मुंबई कळवा येथे दोन्ही मुली सुखरूप मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलिसांचे आभार मानले आहेत. जालना येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.